कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास जो आहे, कॉन्स्टिपेशनवर उपाय काय, हे आपण बरेच जण वेगवेगळे प्रयत्न करत असतात, पण त्याच्या पाठीमागची जी संकल्पना आहे ती थोडीशी आपण जाणून घेणं गरजेचं आहे. ओके, त्याची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे. विषय कसा आहे बघा, आपल्याकडं आयुर्वेदाप्रमाणे सांगितलेली जी गोष्ट आहे, आपल्याकडं 3 पद्धतीत आपली म्हणजे कसं आहे की जी पोटाची जी आपली ठेवण आहे किंवा आपली जी काही प्रक्रिया घडते ती 3 पद्धतीत घडते. म्हणजे कसं आहे, एक तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो मंदाग्नी. मंदाग्नी म्हणजे कसं आहे की अगदी मंद, आणि दुसरा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मध्यम अग्नी, आणि तिसरा जो आहे तीक्ष्ण अग्नी. आणि तीक्ष्ण अग्नी, आता हे अग्नीचे प्रकार झाले. अग्नी म्हणजे कसं आहे की आपण जे काही पोटात घेतो ते अन्न, त्यासाठी जी काही क्रिया घडत असते त्याच्यामध्ये जठर अग्नी म्हणजे आपलं जे काय म्हणजे पोट आहे, पोटातून भुकेची जी संवेदना होणे आणि पचनक्रिया घडणे, ही जी काय गोष्ट आहे ती जठर अग्नीच्या माध्यमातून घडते. तर अग्नी असं ह्याला नाव दिलेलं आहे. आता अग्नीमध्ये आपला अग्नी कोणता आहे हे थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे. ओके, आपलं जर वाटत असेल की आपला अग्नी म्हणजे मंद अग्नी आहे, तर समजायचं की आपल्याला भूक कमी लागते किंवा भूकेचं प्रमाण थोडंसं म्हणजे कसं आहे लेट असू शकतं प्रत्येकांच्यापेक्षा, किंवा थोडंसं खाल्ल्यानंतर आपलं पोट भरू शकतं, तर हा पार्ट असू शकतो. किंवा आपण जर दुसरा पार्ट जो आहे मध्यम म्हटल्यानंतर अगदी सामान्य म्हणजे कसं आहे की तेवढ्यापुरतं अगदी म्हणजे थोडंसं खाल्लं आणि अगदी थोडंसं वर पाणी पिलं की अगदी पोट भरल्यासारखं म्हणजे अगदी होतं. म्हणजे जास्त पण नाही खाणार तुम्ही आणि कमी पण नाही खाणार, त्याला मध्यम अग्नी म्हणतो आपण. आणि जो तीव्र अग्नी आहे, अतिशय तीक्ष्ण अग्नी आहे, म्हणजे खाल्लं की आणि परत भूक लागते, त्याला आपण तीक्ष्ण अग्नी म्हणतो. आणि तीक्ष्ण अग्नीचा जो काही प्रकार आहे तो अतिशय म्हणजे कसं आहे की त्याला म्हणजे आपण खाल्लं की लगेच पचनक्रिया चांगल्या पद्धतीत होते, आणि तो आपल्याला तिसरा पार्ट आहे. आपण ह्यामध्ये तिन्ही पार्टमध्ये आपण कुठं मोडतोय हे आपण लिहू शकता इथं 1, 2 आणि 3. म्हणजे आपला जर मंदाग्नी असेल तर 1 लिहू शकता, तीव्र म्हणजे मध्यम असेल तर 2 लिहू शकता, आणि थर्ड जो आहे तीक्ष्ण अग्नी म्हणजे कसं आहे की खाल्लं की लगेच आणि भूक लागते, त्याला 3 आपण लिहू शकताय. तर हे आपण पाठ ह्याच्यामध्ये केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला समजेल आपला अग्नी कोणता आहे. राईट, तर आपला अग्नी कोणता आहे तो आपण तुम्ही समजावून घेऊ शकता. आणि हा लाईव्ह सेशन जो आहे काही जणांचा मिस जरी होत असेल तर काही घाबरण्याचं कारण नाही. यू कॅन वॉच इट वन्स अगेन, आपण परत बघू शकता, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा परत होऊ शकतो. आपण फेसबुकच्या पेजवर गेला परत आपण हे लाईव्हमध्ये बघू शकता. आणि विशेष करून आनंदाची अजून एक गोष्ट सांगतोय, आपला जो काय म्हणजे यूट्यूब चॅनल आहे तो पण अतिशय चांगल्या पद्धतीत आत्ता जस्ट आपण बाकीचे सगळे म्हणजे व्हिडिओज मी टाकायचा तुमच्यासाठी विचार करतोय. बऱ्याच जणांची मागणी येते, तर तेही तुम्ही विसरू नका. नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याला लाईक करा, आणि नक्कीच त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकते. ठीक आहे, आपण आता अग्नीचे प्रकार बघितले. अग्नीचे प्रकारामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा जो आहे तो प्रकार आपण कोणता आहे, आपण कोणत्या प्रकारात मोडतो ते आपण महत्त्वाचं आपल्याला समजणं फार महत्त्वाचं आहे. आता दुसरा जो आहे प्रकार, आता ह्या दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यावर आपण येतोय. एकंदरीत म्हणजे पोट साफ न होण्यापाठीमागची कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. एक तर विशेषतः म्हणजे पोट साफ न होण्यापाठीमागचं कारण हे पहिलं जे असू शकतं, एक तर म्हणजे वेळेवर जेवण न घेणे. वेळेवर जेवण न घेणे म्हणजे कसं आहे की जेवणाची वेळ टाळून आपण बराचसं म्हणजे कसं आहे की त्याचा कालावधी जो आहे तो हळूहळू आपण पुढे ढकलत जातो आणि लेट करत जातो, आणि त्यामुळं म्हणजे पोट साफ होण्याची तक्रार ही वारंवार जाणवू शकते. काही लोकांना म्हणजे हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, तर तो तुम्ही नोट करा. आपण जेवण जे आहे 2 फिक्स वेळ आपल्याला ठेवायला लागेल, जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल. कारण आत्ता जर बघितलं तर जर फिक्स जर वेळ नसेल, आपली टाइम टेबल जर फिक्स नसेल, तर आपली बॉडी तशाच पद्धतीत रिस्पॉन्स करते. हा लक्षात, म्हणजे जर रिस्पॉन्स आपली बॉडी जर चांगल्या पद्धतीत करायला पाहिजे असेल तर त्याला एक चांगल्या पद्धतीत आपण सवय लावणं गरजेचं आहे. आपण जर सवय चांगल्या पद्धतीत लावली तर तुम्हाला त्याचा बेनिफिट चांगल्या पद्धतीत होऊ शकेल. राईट, तर उमा काळे मॅडम आपल्याला पटत असेल तर तुम्ही हो म्हणू शकता. आपल्या लावलेली ज्या सवयी आहेत शरीराला, त्याच पद्धतीच्या सवयी आपल्याला लागतात पुढे, आणि शरीर तशाच पद्धतीत रिस्पॉन्स करतं. हे जर पटत असेल तर तुम्ही यस टाईप करू शकता. ओके, मला समजेल तुम्ही सगळे रिस्पॉन्स देताय, बघताय, तर लक्षात येईल माझ्याकडून. ठीक आहे, ओके.
तर नेक्स्ट अजून एक पार्ट जो आहे म्हणजे आपण जेवण वेळेवर घेणं जसं गरजेचं आहे, तर दुसरं जे आहे आणि अतिशय महत्त्वाचं आहे, खाण्यापिण्यातले पदार्थ जे कोणते घ्यावेत आणि कसे असावेत हेही फार महत्त्वाचं आहे. काही वेळा कसं असतं की वारंवार एकाच प्रकारचं जे जेवण आहे किंवा अगदी असं म्हटलं जातं की जेवणामध्ये नुसतंच आपल्याकडे म्हणजे जे पदार्थ आहेत ते त्याच्यामध्ये खाण्यामध्ये म्हणजे कसं आहे की आमटी नसेल किंवा करी नसेल किंवा भाजी नसेल, तर नुसतंच म्हणजे एकाच प्रकारचं जर बेसिकली म्हणजे पार्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असू शकते. म्हणजे त्याच्यामध्ये मला सांगायची एकच गोष्ट आहे की त्याच्यामध्ये स्वतःसारखा जो काय भाग आहे म्हणजे त्याच्यामध्ये असू शकेल पालेभाजी, आणि पालेभाज्यांचा म्हणजे वापर हा फार महत्त्वाचा आहे. ज्यांना पोट साफ होत नाही त्यांच्या जेवणामध्ये हमखास म्हणजे आपल्याला काय ठेवावं लागेल, पालेभाज्या हमखास ठेवाव्या लागतील. पालेभाज्या जर असतील जेणेकरून आपल्याला म्हणजे एक प्रकारचा चोथा तयार होईल आणि त्यामुळं व्यवस्थित आपल्याला पुढे साफ होण्यासाठी त्याची मदत होऊ शकेल. ओके, त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपण जसं पालेभाज्या घेणार आहे, पालेभाज्यामध्ये जे काही एन्झाईम्स आहेत, एन्झाईम्स जे आहेत त्याच्यामुळं कसं की एक प्रकारची लाळ जी आहे चांगल्या पद्धतीत तयार होणार आहे आणि लाळ जी आहे आपल्याला पचन करण्यासाठी चांगल्या पद्धतीत मदत होऊ शकते आणि याचा उपयोग तुम्हाला आपल्या सिस्टीमसाठी उपयोगी आहे. ओके, आता हा दुसरा पार्ट तुम्हाला नक्कीच ह्याच्या ठिकाणी आनंद सर वेलकम तुमचं. आणि आपला दुसरा जो पार्ट आहे आपण आता समजावून घेतला. एकतर म्हणजे खाण्यापिण्यातल्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये आपल्याला म्हणजे जेवणामध्ये जो काही चोथेचा प्रकार असेल म्हणजे पालेभाज्याचा प्रकार असेल, मग ते फळांच्या माध्यमातून सुद्धा असू शकेल. तर फळांच्या माध्यमातून आपल्याला कोणतेही फळ जे आहे ते जेवणानंतर, रात्री जेवणानंतर हमखास एखादं फळ खात असाल तर नक्कीच पोट साफ व्हायला आपल्याला मदत होऊ शकेल. ओके, त्याच्यानंतर आपण तिसरा जो पार्ट बघतोय त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा अजून एक पार्ट आहे, अवेळी म्हणजे कसं आहे की झोपण्याचा जो प्रकार आहे. म्हणजे कसं आहे की अवेळी झोपणं म्हणजे कसं आहे की काही वेळा लोक फक्त म्हणजे कसं आहे की दुपारची झोप करतात किंवा बाकीच्या वेळा म्हणजे कसं आहे की रात्रीची झोप आहे ती पुढं ढकलली जाते. जर रात्रीची झोप जर डिस्टर्ब असेल, पोट साफ व्हायला म्हणजे त्याची म्हणजे तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो. तर झोप जी आहे तर एक आपल्याकडं बऱ्यापैकी म्हटलं जातं आणि शाळेतसुद्धा शिकवलं जातं, अर्ली टू बेड आणि अर्ली टू राईज. तर म्हणजे हे जे आहे लवकर झोपणं आणि लवकर उठणं हा जो काय प्रकार आहे त्यालाच म्हणजे आरोग्य संपन्न म्हणजे आरोग्य मिळतं असं म्हटलं जातं. तर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या वाक्यात फार म्हणजे महत्त्वाचं वाक्य आहे आणि ते लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं की अर्ली टू बेड म्हणजे लवकर बेडला म्हणजे लवकर म्हणजे तुमचे जे काय म्हणजे बेसिकली 9:30 ते 10च्या दरम्यान जर तुम्ही बेडला जात असाल तर चांगल्या पद्धतीत झोप चांगल्या प्रकारे जर झाली तर 7 ते 7 तासाची झोप जर झाली, 6 ते 7 तासाची झोप झाली तर बऱ्यापैकी तुमचं सकाळी कोटा साफ व्हायला मदत होऊ शकेल. हे तिसरा जो पार्ट आहे. आणि चौथा आणि अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि आपल्याला औषधही मी सांगणार आहे काही म्हणजे जे काय म्हणजे उपाय जसं सांगतोय तसं त्याच्याबरोबर मी औषधही काही आयुर्वेदिक शेअर करणार आहे जेणेकरून त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकेल. ओके, आपण कॉन्स्टिपेशनमधला हा आता जो काय तिसरा जो आहे खाण्यापिण्यातला आहाराविषयी आपण महत्त्वाचे पार्ट बघतोय. तर महत्त्वाच्या गोष्टी बघतोय, वेळ जी बघतोय, आहार विहार आणि निद्रा. आता हे जे काय जे गोष्टी आहेत म्हणजे आहार बघितला त्याच्यानंतर निद्रा फार महत्त्वाची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या डेली लाईफमधलं जे काही रुटीन आहे रुटीनमध्ये आपण वेळ फिक्स केली, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या. आता ह्याच्यामध्ये ह्या प्रॉब्लेम्स समजा एखाद्या वेळी म्हणजे पोट साफ न होण्याचा त्रास, त्या गोष्टीमुळे साईड इफेक्ट काय काय होऊ शकतात बॉडीवर हे सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे. ज्यांचं पोट साफ होत नसेल त्यांनी समजावं की 90% रोग पुढच्या रोगांना आमंत्रण देण्याचं काम आहे. बघा मी काय म्हणतोय त्या वाक्याकडे थोडंसं लक्ष द्या. पोट जर साफ होत असेल तर बाकीच्या व्याधींना निमंत्रण देतो. कारण कसं होतं की 90% रोग हे खाण्यापिण्याच्या आपल्या सवयी आणि आपल्या पोटाच्या प्रॉब्लेम्समुळं बाकीचे रोग होण्याची शक्यता असते. फक्त 10% पडला, हातपाय मोडला ह्याच्यामुळं प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला कोटा आहे आणि आपला म्हणजे पोट आहे, आपलं जठराग्नी आहे, तर त्याच्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर पटत असेल तर आनंद सर तुम्ही टाईप करू शकता यस म्हणून, म्हणजे जेणेकरून मला समजेल तुम्ही ऐकताय व्यवस्थित सगळेजण, म्हणजे तुमचा रिस्पॉन्स मला मिळेल. ओके, माझं मोटिवेशन आहात तुम्ही सगळे लोक, तर तुम्ही टाईप करू शकता यस
तर मला समजेल की नक्कीच तुम्हाला म्हणजे कसं आहे की ही गोष्ट पटते. ठीक आहे. आता आपण बाकीची गोष्ट जी बघणार आहोत, बेसिकली आपण खाण्यापिण्याच्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर, आपण आहार विहार बघितल्यानंतर बाकीच्या गोष्टीमध्ये अजून काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्याही नोट करा. एक तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण म्हणजे जेणेकरून आपल्या व्यायामाचा जो भाग आहे तो ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचा पार्ट आहे. आता व्यायामाचा पार्ट म्हणजे कोणता असू शकतो? एक तर म्हणजे सिंपल म्हणजे चालणं फिरणं जर असेल तरीसुद्धा आपल्याला पोट साफ व्हायला चांगली मदत होऊ शकते. बऱ्यापैकी आपल्याकडे काही लोकांना अशी सवय आहे की दुपारचं जेवण झाल्यानंतर अगदी तिथंच म्हणजे ताट ढकलायचं आणि झोपून जायचं. तर फार चुकीची पद्धत आहे, जेणेकरून आपला कोटा कधीही साफ होणार नाही. आणि बऱ्याच वेळा रात्री पण तसंच केलं जातं, तर ती गोष्ट आपल्यासाठी धोक्याची असू शकते. ओके. आपण हा पार्ट बघितल्यानंतर आपण दुसऱ्या पार्टवर आपण येतोय. एक तर सगळ्यात महत्त्वाचं ही ह्या ज्या गोष्टी आपण बघितल्या त्याच्यामध्ये तुम्हाला आपण कोणती म्हणजे याच्यामध्ये तक्रार आपली आहे किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम्स होत असतील तर आपण कुठं त्याच्यामध्ये ॲडजस्ट होतो हे आपण बघणं गरजेचं आहे. आता सकाळी फिरणं जर नसेल तर सकाळी फिरणं हे ठेवा. व्यायामाची म्हणजे जी काय म्हणजे अतिशय महत्त्वाची कोणती गोष्ट मी तुम्हाला सांगतो, व्यायाम आपण जो करतो त्यावेळेला पोट साफ असणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर व्यायामाचा भरपूर तुम्हाला उपयोग घ्यायचा असेल किंवा व्यायामाचा बेनिफिट घ्यायचा असेल तर कोटा साफ असणं महत्त्वाचं आहे. कोटा साफ असल्याशिवाय जर तुम्ही व्यायाम करत असाल तर जो झालेला व्यायाम आहे तो तुम्हाला म्हणजे त्याचा बेनिफिट चांगल्या पद्धतीत होणार नाही. ओके. मग पोट साफ होणं किती महत्त्वाचं आहे बघा. पोट साफ जर असेल, तुम्ही आता कसं आहे काही लोक आज योगा डे असल्यामुळे योगा स्टार्ट करत असतील तर हे महत्त्वाच्या दिवशी आपण पोट साफ व्हायचा, पोट साफ होण्याचे उपाय ह्यावर आपण ह्या विषयावर बोलतोय. आता ह्या गोष्टी बघितल्यानंतर आपण एक गोष्ट महत्त्वाची आहे की काही लोकांना म्हणजे कसं आहे की पातळ म्हणजे कसं आहे की अगदी म्हणजे पदार्थ खायची सवय आहे, काही लोकांना जड पदार्थ खायची सवय आहे. तर ह्याच्यामध्ये सिस्टमॅटिकली आपण जो काय जेवणाचा जो काय पार्ट आहे तो पार्ट आपण व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तुमच्या जेवणामध्ये सगळेच पदार्थ असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पालेभाज्या जसं महत्त्वाचं आहे तसं बाकीच्याही यांना महत्त्व आहे, पण आपण जास्तीत जास्त करून पालेभाज्यांचा वापर हा केला तर पोटा व्यवस्थित राहायला मदत होऊ शकते. आता आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे आपण काही लोकांना जी सवय असते म्हणजे काही लोकांना म्हणजे पोट साफ होण्यासाठी म्हणजे व्यसनाची सवय, म्हणजे काही लोकांना तंबाखू खाल्ल्याशिवाय पोट साफ होत नाही, बरोबर. काही लोकांना म्हणजे कसं आहे की काहीतरी म्हणजे सकाळी चहा पिल्याशिवाय म्हणजे पोट साफ होत नाही, बरोबर आहे ना. असंच काहीतरी म्हणजे मला ऐकायला मिळतं आणि ते खरं आहे, बरोबर. तर त्यामध्ये आपल्याला जर अशा पद्धतीची सवय असेल तर तो काही म्हणजे त्याचा आणि त्याचा पोटाचा काही संबंध नाही आहे, हेही लक्षात ठेवा. दॅट इज अ माइंडसेट. आणि माइंडसेट आपला जर असेल तर आपल्याला म्हणजे भविष्यात मोठा त्रास होऊ शकतो. कारण कोणता त्रास होऊ शकतो? एक तर जनरली पहिला जो त्रास आहे तो तुम्हाला मी सांगू इच्छितो, कसं की पुढे भविष्यात हळूहळू आपल्याला हे त्रास जाणवू शकतात. म्हणजे एखादी गोष्ट नाही मिळाली, समजा तुम्ही प्रवासात असाल, कुठं बाहेर असाल आणि जर नाही मिळाली तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला कसं आहे की अशा पद्धतीतली सवय जी आहे, कोणत्याही पद्धतीत अटॅचमेंट करून आपल्याला पोट साफ व्हायची सवय जर तुम्ही ठेवत असाल तर तुम्हाला तो त्रास होण्याची शक्यता आहे. तर आपल्याला हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता एकतर आपल्याला मगाशी बघितल्याप्रमाणे आपण एक गोष्ट लक्षात यायला लागली की पोट साफ होणं महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच गोष्टीला निमंत्रण म्हणजे रोगाला निमंत्रण असणारा महत्त्वाचा भाग आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय डॅमेज होऊ शकतं इंटरनली ते सुद्धा आपण बघू शकतो. एक तर कसं आहे की लिव्हरवर म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो, स्प्लीनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, किडनीवर प्रॉब्लेम येऊ शकतो, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टीवर म्हणजे पोटाचा जो काय पार्ट आहे पोटाच्या जवळून आपण सगळ्या गोष्टीवर बाकीच्या गोष्टीवर इफेक्ट होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कसं आहे की ही गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याला पोट हे साफ ठेवणं महत्त्वाचं आहे. काही वेळा म्हणजे कसं आहे की पोट साफ न झाल्यामुळं अतिशय मोठ्या प्रमाणात गॅसेस निर्माण होऊ शकतात आणि गॅसेस निर्माण झाल्यानंतर त्याचा जो काय म्हणजे जोर आहे, त्याचा जो काय पार्ट आहे आपल्या म्हणजे कसं आहे की आपल्याला म्हणजे आपल्याला थोडंसं त्रास होण्याची शक्यता आहे. तर पोट साफ होण्यासाठी आपण बाकीचे आता उपाय बघून घेणार आहोत आणि जेणेकरून ते उपाय तुम्ही नोट करू शकता. आता हा जो काय फायदा आहे, तुम्हाला जो फायदा होणार आहे आजच्या ज्या काय म्हणजे सेशनला जे काय अटेंड करतायत तर त्यांनी कृपा करून हा शेअर करावा व्हिडिओ आणि त्याचा म्हणजे कसं आहे की बेनिफिट सगळ्यांना द्यावा.
तर मी ते तुम्हाला सांगू इच्छितो की काय काय याच्यामध्ये प्रोडक्ट्स आपण वापरू शकतो, काय काय याच्यामध्ये बेसिकली उपयोग होऊ शकतो. तर पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांचा म्हणजे अगदी म्हणजे कडक आणि अगदी पोटात जड असेल त्यांनी एक गोष्ट करायला हरकत नाही. त्यांनी म्हणजे कसं आहे की थोडंसं अभयारिष्ट जे आहे, अभयारिष्ट रात्रीच्या जेवणामध्ये जेवण झाल्यानंतर 1-2 चमचे अभयारिष्टचा वापर जर केला तर जेणेकरून आपल्याला जो काही कडक जो पार्ट आहे तो थोडासा म्हणजे कसं आहे की लूज, आपल्याला मलप्रवृत्ती जी आहे लूज व्हायला थोडीशी मदत होऊ शकेल. तर नाव लक्षात घ्या, अभयारिष्ट. आणि परत जरी फोन केला तुम्ही आणि तुम्हाला जर विचारायचं असेल तर मी नक्कीच तुम्हाला नक्की सांगेन. पण आता तुम्हाला काही लोकांना म्हणजे पेन आणि वही जर असेल तर नोट करू शकता, अभयारिष्ट. जर ज्यांना म्हणजे कडक मलप्रवृत्ती असेल आणि त्यांना सुटसुटीत गावेसं वाटत असेल तर त्यांनी काय वापरायचं, अभयारिष्ट. ओके, अभयारिष्ट तुम्ही आयुर्वेदिक दुकानातून घेऊ शकताय, बाकीच्या ठिकाणी म्हणजे अवेलेबिलिटी आहे आजकाल, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. ओके, त्याच्यानंतर दुसरं जे आहे अभयादी मोदक म्हणून मिळतं, तर अभयादी मोदकचा तुम्ही वापर करू शकता. म्हणजे हे सौम्य विरेचक जे आहेत, म्हणजे कसं की इथं हार्ड नाही होणार अगदी, म्हणजे जेणेकरून पोट अतिशय झाडेल असं काही नाही आहे, तर सौम्य आणि जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही अशी जी काही गोष्ट आहे ते आपण ते वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही अभयादी मोदक आहे. त्याच्यानंतर अभयारिष्ट तुम्हाला सांगितलं. आणि आपल्याला जर आगणी जर मंद असेल तर आपल्याला काय वापरावं लागेल तेही मी तुम्हाला सांगतो. अग्नितुंडी रस काय वापरायचं गरजेचं आहे, अग्नितुंडी रस. अग्नितुंडी रस हे जो काय आहे तो आपल्यासाठी म्हणजे कसं आहे की एक प्रकारची टॅबलेट येते, म्हणजे छोटीशी टॅबलेट येते, म्हणजे त्याला गुटीवटीचा प्रकार आहे आपल्या आयुर्वेदाप्रमाणे. तर त्याच्यामध्ये आपण जर फक्त 2 पिल्स घेतल्या किंवा 2 गोळ्या घेतल्या तरीसुद्धा आपलं म्हणजे कसं आहे की जर भूक कमी लागायची ज्यांना म्हणजे प्रॉब्लेम असेल किंवा मंद त्यांचा म्हणजे कसं आहे की आग्नी असेल त्यांनी वापरायला काय हरकत नाही. आणि त्याचं नाव आहे, लक्षात घ्या, अग्नितुंडी वटी किंवा अग्नितुंडी रस म्हणू शकता. तर हे तुम्ही नोट केल्यानंतर मी तिसरी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. 64 म्हणजे पिंपळी जे आहे, 64 पिंपळीचं चूर्ण मिळतं. क्रोनिक इंडायजेशन असणाऱ्यांना हा उपयोग म्हणजे आहे. आणि क्रोनिक इंडायजेशन असणाऱ्यांना म्हणजे डिसऑर्डर आहेत बऱ्याच जणांना, तर त्यांच्यासाठी हा फार म्हणजे महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो. आता पिंपळी ही अतिशय आयुर्वेदामध्ये बघायला गेलं तर फार चांगल्या पद्धतीत त्याचा उपयोग सांगितलेला आहे. तर पिंपळीचा वापर हा आपल्या जेवणासाठी फार चांगल्या जेवणामध्ये सुद्धा म्हणजे केला जातो. आणि बऱ्याच अंशी म्हणजे कसं आहे की पिंपळी ही अतिशय म्हणजे ह्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या दुकानात तुम्ही जर गेला तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला भेटू शकेल. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे, चित्रगादी वटी जी आहे ती पण तुम्ही काही घ्यायला हरकत नाही. ज्यांना भूक लागत नाही, ज्यांना म्हणजे भुकेचा प्रॉब्लेम आहे आणि दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की इंडायजेशनचा प्रॉब्लेम आहे आणि काही वेळा वारंवार म्हणजे कृमी व्हायचा म्हणजे संभव आहे, तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी मी जे सांगतोय चित्रगादी वटी, तर चित्रगादी वटीचा वापर तुम्ही करू शकता. चित्रगादी वटी ही आपल्यासाठी फार चांगल्या पद्धतीत काम करू शकेल. आता याच्यातली जे काय बाकीच्या महत्त्वाची जी चूर्ण आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे आणि अतिशय महत्त्वाचं जे चूर्ण आहे तर त्रिफळा जे आपण म्हणतो, त्रिफळा ही अतिशय महत्त्वाची ह्याच्यामध्ये हे आहे, हिरडा, भेडा आणि आवळा. आणि ह्याच्यामध्ये पहिलं जे येतं हिरडा, ही हिरडा फार महत्त्वाचा आहे. काही लोकांना मी स्पेशल सजेस्ट करेन, ज्यांचा कोटा अतिशय जड आहे, पोट साफायला प्रॉब्लेम आहे, त्यांनी हिरडा चूर्ण स्पेशली वापरावं. ठीक आहे, काय मी सांगितलं, हिरडा चूर्ण स्पेशली वापरावं, जेणेकरून कसं आहे की आपल्याला पोट साफायला मदत होईल. कॉन्स्टिपेशन ज्यांना त्रास आहे त्यांना म्हणजे हा त्रास कायमचा कमी होण्यासाठी हिरड्याचं चूर्ण वापरायला काही हरकत नाही. ओके, नोट करत असाल तर यस म्हणून लिहू शकताय आणि टाईप करू शकताय. तर सगळेजण आनंद सर, त्याच्यानंतर उमा मॅडम, बाकीचे तुम्ही सगळेजण तुम्ही लिहू शकताय. त्याच्यानंतर आपण त्रिफळा चूर्ण जे आहे, त्रिफळा चूर्ण घेण्याची पद्धत जी आहे, रात्री कोमट पाण्यावर तुम्ही त्रिफळा चूर्ण घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला चांगला त्याचा उपयोग होऊ शकेल. ओके, तर त्रिफळा चूर्णचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीत करू शकता आणि जेणेकरून आपल्याला कसं आहे की याचा बेनिफिट चांगल्या पद्धतीत होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये आपण अनेक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे. ह्याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची त्रिफळा चूर्ण जे सांगतोय
त्याच्यामध्ये त्रिफळाची टॅबलेट पण आजकाल अवेलेबल आहेत. त्रिफळाची टॅबलेट जी आहे तुम्ही वापर करू शकता. त्रिफळाची टॅबलेट तुम्ही 1 ते 2 टॅबलेट तुम्ही घेऊ शकता. ओके, आणि त्याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकताय. त्रिफळा टॅबलेट बरोबर ज्यांना म्हणजे क्रोनिक म्हणजे त्रास आहे त्यांना म्हणजे कसं आहे की त्या गोष्टीचा वापर करायला काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला स्वादिष्ट विरेचन चूर्ण म्हणून आहे. ज्यांना क्रोनिक कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, स्वादिष्ट विरेचन चूर्ण जे आहे ते तुम्ही नक्कीच वापर करू शकता. स्वादिष्ट विरेचन चूर्ण लिहून घेऊ शकता तुम्ही. स्वादिष्ट विरेचन चूर्ण म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील स्वादिष्ट विरेचन चूर्ण. त्याच्यानंतर काही लोकांना म्हणजे पित्ताचाही त्रास म्हणजे जाणवतो आणि बाकीचा पण त्रास जाणवतो आणि ऑलरेडी म्हणजे कसं आहे की थोडंसं पोट साफ होण्याचं पण त्यांनी लवंग भास्कर चूर्ण हे अतिशय चांगल्या पद्धतीत म्हणजे चूर्ण आहे, त्याचाही वापर तुम्ही करू शकता. आता ही जी काही गोष्टी सांगितल्या मी ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. हरितकी टॅबलेट आणि ह्या सगळ्या अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आता काही लोकांना म्हणजे असाही त्रास आहे, सर माझा कोटा साफ होतो पण काही वेळा म्हणजे जास्त म्हणजे पोट झाडल्यासारखं वाटतं. त्यांच्यासाठी पण एक जाता जाता उपाय सांगतो. बिल्वादी चूर्ण म्हणून आहे, तर बिल्वादी चूर्ण तुम्ही वापरू शकता आणि त्याचा उपयोग फार चांगल्या पद्धतीत होऊ शकतो. आणि पोट चांगलं राहण्यासाठी आणि अतिशय चांगल्या पद्धतीत सिस्टीम आपली चांगल्या राहण्यासाठी एक रामबाण उपाय मी तुम्हाला आज सांगतोय आणि तो रामबाण उपाय तुम्ही करू शकता. आयुर्वेदामध्ये ह्याला फार महत्त्व दिलं गेलं आहे या चूर्णाला आणि ते चूर्ण जे आहे ते आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी असावं असं मला वाटतं. आणि ते जे चूर्ण आहे ते हिंगाष्टक चूर्ण. तर हिंगाष्टक चूर्ण जे आहे अतिशय चांगल्या पद्धतीत त्याचा उपयोग होऊ शकतो.